नमस्कार, वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय खमंग आणि चविष्ट अशी दोडक्याची रसभाजी। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा आपण बघू। तर माझ्याकडे एक दोडका होता, मी तो तासून स्वच्छ पाण्यामध्ये असा मधून मधून त्याला चिरून ठेवलेला आहे। अशा प्रकारे तो पाण्यामध्ये घालून ठेवलाय। इथं मी 2 बारके कांदे घेतलेले आहेत, मोठे मोठे चिरून। इथं 2 टोमॅटो बारके होते, ते मी असे मोठे मोठे चिरून घेतलेले। इथे 7-8 लसूणच्या पाकळ्या आहेत आणि थोडं आलं आहे। तर आता मी हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यातून एकदा वाटून घेते। कांदा, टोमॅटो, आलं लसूण हे असं आपण सगळं मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊ। चला आता आपण छान याची पेस्ट करून घेऊ। आता आपल्या ग्रेव्हीसाठी रसभाजीसाठी आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे। चला तर मग आता आपण आपली दोडक्याची रसभाजी खमंग अशी करायला सुरुवात करू। सर्वप्रथम मी कुकर ठेवते। मी कुकरमध्ये करणार आहे भाजी। तर कुकर ऑन करू आपण। कुकर थोडा तापला की आपण याच्यात तेल घालू। आता आपला कुकर छान तापलेला आहे। आता आपण याच्यात तेल घालूया। रसभाजी असल्यामुळे थोडंसं तेल जास्त लागतं याला, त्याच्यावरचा वंग छान येतो। तेल थोडं तापलं की याच्यात मी जिरे मोहरी नाही घालणार आहे, याच्याऐवजी मी हिंग आणि डायरेक्ट मी कांदा लसूण चटणी तेलात घालणार। आता आपण हिंग घालूया याच्यात, थोडंसं हिंग, कांदा लसूण तिखट 1-2 चमचे। त्याच्यानंतर आपण जे वाटून घेतलेला आहे मसाला तो आपण याच्यात। आता आपण मसाला घालूया तेलामध्ये। थोडंसं नंतर याच्यात पाणी घालून आपण त्याला आता आपण याच्यात एक अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी धने पावडर। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। वास एकदम छान सुटलेला आहे। आता मी याच्यामध्ये दोडके सोडते आपले, आपण चिरून घेतलेले ते दोडके याच्यात घालायचे। आता जसं मी मगाशी सांगितलं की मी कुकरमध्ये करते, तर मी कुकरचं टोपण लावते आणि 1-2 शिट्ट्या ह्याला काढून घेणार। भाजी तयार झाली की आपण हिरवी कोथिंबीर चिरून ह्याच्यावरती घालतो। आता तुम्ही बघू शकता आपली दोडक्याची रसभाजी ही रेडी झालेली आहे। दिसायलाही छान आहे, खमंग वासाची आहे आणि चवीलाही उत्कृष्ट आहे। तर अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।